न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेवरून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी काही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकारने मागण्या मान्य करत अध्यादेश काढला। हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही सुरू झालं। मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅजेटचा GR तत्काळ रद्द करा या मागणीसाठी ओबीसी नेते आग्रही आहेत। यासाठी 17 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये जरांगेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा पार पडणार आहे। मात्र या सभेवरून वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे, कारण मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून भुजबळांना विरोध होताना दिसतोय। भुजबळांना सभेला यायचं असल्यास त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच सभेसाठी यावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे। त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। बीड येथे छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी दुपारी 4 वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे। या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत, आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। 2 तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्या दिवसापासून ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ते भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी आणि हे गॅजेट रद्द करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी सभा घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। काल सायंकाळी आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल साहेबांना निवेदन दिलं आहे आणि यातून मागणी केली आहे की संविधानिक पदावर असलेल्या मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी बीडला येताना किंवा मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेटचा काढलेला GR त्याला विरोध करण्यापूर्वी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तरच बीडला आणि महाराष्ट्रात या GRच्या विरोधात आंदोलन करीत फिरावं, अन्यथा त्यांना माननीय राज्यपाल साहेबांनी बडतर्फ केलं पाहिजे, मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे। यासाठीही आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। जर त्यांना या GRच्या विरोधात लढाच पुकारायचा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच यात उतरावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे। तर बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसून येणार आहे, कारण यावेळेला पुन्हा एकदा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणासंदर्भातला। मात्र महाराष्ट्रातील आरक्षणासंदर्भातली एकूणच परिस्थिती काय आहे ते आपण अगदी सुरुवातीला पाहूया, त्यानंतर आपण चर्चेकडे वळणार आहोत। तर आरक्षणाची एकूण टक्केवारी किती आहे, तर एकूण जाती आहेत 346। टक्केवारीकडे आपण यावेळेला वळतोय। SC ची टक्केवारी आहे 13%, ST 7%, OBC 19%, SBC 2%, SBC 2% पाहिल्यानंतर NT जे आहेत त्यांची आकडेवारी टक्केवारी सांगते 2.5, NT C कॅटेगरीमध्ये 3.5 आणि NT D मध्ये 2% या ठिकाणी। म्हणजे एकूणच काय तर आरक्षणाची टक्केवारी आहे 52%। EWS मधून आरक्षणासंदर्भात पाहिलं म्हणजे EWS आरक्षण हे आर्थिक निकषांवरती दिलं जात असतं, त्याची टक्केवारी आहे 10% आणि आर्थिक निकषांवरती ACBCचे जे आरक्षण आहे ते देखील आहे 10%। एकंदरीतच आरक्षणाची एकूण टक्केवारी आपण समजून घेतल्यानंतर आणि या प्रतिक्रिया देखील पाहिल्यानंतर बीडमध्ये शुक्रवारी वातावरण गरम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेला आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश